अगेन्स्ट फाईट करत असताना पाहतो आपण आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू हा पहिला निर्धाव चेंडू सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. उत्तम मस्कर आणि राहुल गडगे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज रोशन जाधव. यावेळेस मात्र पुढचा चेंडू वेगवान चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय. निर्धाव चेंडू. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ एक एक सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि यातनं तो जिंकेल तो सरळ थेट बुर्दुल संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल तिसऱ्या फेरीमध्ये. कोणता संघ जिंकेल हा देखील पाहणं गरजेचं असेल. पुढचा चेंडू रोशन सज्ज होत आहेत. त्यावेळेस मात्र लेग स्टंप सोडून जाणार चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. इट्स वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपात मिळेल एक धाव टीम टेंबोडे संघाला. रोशन जाधव सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. मागच्या सामन्यामध्ये की चांगली गोलंदाजी टीम नेवालीपाडाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्वर्गीय रामचंद्र मोडी प्रतिष्ठान उसाटणे या संघाला परास्त केलं होतं. आणि जर विचार केला तर आराध्या स्पोर्ट टेंबोडे संघ या संघानं वडवली या संघाला परास्त केलं होतं. टार्गेटचा प्रयत्न होता तिथे परंतु कोणतेही हिट तिथे होत नाही. यानं एक धाव कंप्लीट केलं त्याने एकच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. अतिशय चांगली स्पर्धा पाहतो पण बुर्दुल संघ आपण सध्या ऑन स्क्रीन पाहताय. दोन सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ त्यांच्यामध्ये आता मात्र ते वाट पाहतात कोणता संघ आपल्याशी फाईट करेल. सध्या ऑन स्क्रीन अभि पाटील यांना आपण पाहिलं. सुधीर पाटील असतील. पुढचा चेंडू गोलंदाज रोशनचा सज्ज. यावेळेस मात्र मोठा फटका केल्याचा होता परंतु कोणत्याही प्रकारचे मोठे फटके इथे खेळून देत नाही टीम नेवालेपाडी संघ. रोशन जाधव सध्या चांगली गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. उत्तम मस्करला पाहतोय आपण. स्ट्राईक एंड फलंदाज राहुल गडगे आणि उत्तम मस्कर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतीये. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी होती टीम नेवालीपाडाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला खोदून काढलाय. तिथे 3 क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे धावत आहेत. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला गेला. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातात फलंदाजांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू षटक शिल्लक. पॉवर प्लेचं षटक रोशन जाधव मात्र खूप चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना पाहतोय. पुढचा चेंडू टेंबोडे संघासमोर जर सामना जिंकायचा असेल तर चांगली फलंदाजी करायला लागेल कारण की विचार कर नेवारपाडा संघ सध्या इन्फॉर्म मध्ये असणारा हा संघ पाहतोय आपण. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती येतो मागच्या मॅचचा हिरो करण ठाकूर ज्यानं मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. तो गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती येतो. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला खेळून काढले ते क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. करण ठाकूर होते पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय तर संघाची धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती. पुढचा चेंडू याला पुन्हा एकदा कट केलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या
गॅप मधनं चेंडू जायचा सर सीमा पार. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा मोठा फटका. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात केली टीम टेंबोडे संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाज ठाकूर चेंडू फेकत असताना पाहतो आपण संघाचे धावसंख्या धावपट्टी 12 वरती. चेंडू मात्र पुन्हा एकदा ड्रॉप केलाय. दोन क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा चेंडू आहे सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. संघाचे धावसंख्या पोहोचले 16 आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थे. उत्तम मस्कर सध्या चांगली फलंदाजी करतात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला लॉट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आले. अप्रतिम झेल. तिथे फलंदाज बाद होईल. उत्तम मस्कर बॅक टू द पॅव्हिलियन. रोशन जाधव याच्या माध्यमातून एक चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. लॉंग ऑन रिझर्व मध्ये करम पाटील होते बॅटची कडा. परंतु दोन षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या 17. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती लखन जाधव. हा गोलंदाज गोलंदाज लखन सज्ज होता. प्रयत्न होता बॅटची कडा. शेवटच्या दरम्यान रिझम मध्ये काय क्षेत्ररक्षण केले ते क्षेत्ररक्षक होते अनिल म्हात्रे यांच्यासाठी एकदा जोरदार ताडला. कारण की जर विचार केला तर चेंडू जर अडवला नसता तर थेट लॉंग स्टॉप 4 धावांसाठी आला असता. परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. तिथे एक धाव कंप्लीट केली गेली. तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या क्षेत्ररक्षक अनिल यांच्या माध्यमातून. लखन जाधव पुन्हा एकदा सज्ज होते. संघाची धाव संख्या 18. सिंगल डबल वरती मात्र लक्ष केंद्रित केले गेले टेंबोडे संघाच्या माध्यमातून. जर का विचार केला दोन्ही संघ एका बाजूला नेवाली पाडा संघ त्यांच्या अगेन्स्ट टेंबोडा संघ. नेवाली पाडा संघ एक चांगल्या फॉर्म मध्ये सध्या पाहतो आपण. पुढचा चेंडू यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता.
परंतु तिथे फलंदाज बीड झाले आणि बाईकच्या स्वरूपात मिळेल एक धाव टीम टेंबोडे संघाला आणि संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी होती गोलंदाज लखनच्या माध्यमातून. 3 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना गोलंदाज लखन. करण ठाकूर दुसऱ्या षटकामध्ये आला होता. करण ठाकूरवरती 3 मोठे फटके आले होते आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहिला आणि सरळ यष्टीरक्षक निलेश जाधव याच्या हातामध्ये येतोय निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये रोशन जाधवने देखील चांगली गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज रोशन. पुढचा चेंडू यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. वारंवार शफल आणि क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज करम पाटील. राहुल गडगे हा फलंदाज जर विचार केला तर तब्बल 6 चेंडूंचा खेळ केला त्याच्या माध्यमातून. 3 धावा एकवटल्या गेल्यात फलंदाजी करत असताना. सध्या तरी बॅकफुटला पाहतो आपण राहुल गडगे हा फलंदाज. मोठे फटके खेळावे लागतील यावेळेस मात्र आणि तो मोठा फटका येत असताना पाहतो आपण फलंदाज राहुल गडगेच्या बॅटमधनं 6 धावांसाठी षटकार. हॅलो थँक्यू डीजे. थँक्यू सो मच डीजे मास्टर. बॉलिंग ट्रॅक वरती 4थं षटक घेऊन येते गोलंदाज नितीन जाधव. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. पहिला चेंडू यावेळेस मात्र पहिला चेंडू पुलटा चेंडू होता. चेंडूला खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरीचा मात्र कोणताही प्रयत्न होत नाहीये. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. एक अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय टीम नेतलसच्या माध्यमातून बनवली गेलेली. तब्बल 5 दिवसांची ही स्पर्धा आणि सुंदर असं क्रीडांगण सजवलं गेलं त्यांच्या माध्यमातून. खूप सारी मेहनत आयोजकांची राहिली या स्पर्धेसाठी आणि एक यशस्वी आयोजन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक दिवशी 8 संघांना इथे प्रवेश देण्यात आलाय. आजच्या दिवसामध्ये मात्र कोणता संघ आपलं नशीब आजमावेल आणि कोणता संघ या ट्रॉफीवरती नाव कोरेल हे पाहणं गरजेचं असेल. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये टेंबोडे आणि नेवाली पाडा या 2 संघामध्ये सामना पाहतोय. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावरती. नितीन जाधव सध्या गोलंदाजी करतायत बॉलिंग ट्रॅक वरती. 2 चेंडू त्यानं फेकलायत. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला लॉफ्ट केला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सरळ. 1 बाउन्स सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. चारच्या मदतीने संघाची धावसंख्या संपवली ती 32 या आकड्यावरती. खूप चांगली फलंदाजी करतात सध्या करण पाटील मैदानाच्या आतमध्ये. करण पाटील आणि राहुल गडगे हे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहतोय. पुढचा चेंडू करणसाठी यावेळेस मात्र मोठा फटका केला होता परंतु चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिक सोडून जाणार होता. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल टीम आराध्या स्पोर्ट टेंबोडे या संघाला.
33 धावा धावफलकी लागल्या गेल्यात. जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील फलंदाजी करत असताना अर्ध्या स्पोर्ट टेंबोडे या संघाला. यावेळेस मात्र ऑन साइडला करंजचा तडाखा आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. कारण पाठीच्या बॅट्समनला षटकार आहे. षटकारच्या पाठीत संघाचे धाव एकच झालेले आकड्यावरती. लॉक करायचा होता बॅटची कडा आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाजी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो आपण निकेश मस्कर. एक चांगला असा फलंदाज आहे. टेंबोडे संघाचा बॉलिंग ट्रॅकवरती नितीन जाधव. त्याला मिळाली आहे सफलता आणि पुन्हा एकदा बॅटची कडा आणि फलंदाज होईल बाद. नितीन जाधवला मिळालेली दुसरी सफलता. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती आणि 24 चेंडू 40 धावांची गरज. कशा पद्धतीने पार पडलं जाईल हे आव्हान पार पडलं जाईल का इथेच केलं जाईल ऐकूया मायक्रोफोन वरती. आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा आज गोड आवाज पाहतोय जे शिरवली गावचे मंगेश पाटील यांना.
या दोन संघांदरम्यान पहिलाच बॉल वरती केला प्रहार. इनसाइड आउट हा फटका कव्हरच्या दिशेनं क्षेत्रक्षय वेगानं जातील, उचलतील, फेकतील आणि तोपर्यंत संधी साधली. पहिल्या बॉलवरती या 2 धावा जोडल्या जातील. वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केलंय. सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. फलंदाज रोशन जाधव आणि नितीन जाधव ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. प्रहार केलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप विकेटला पकडलाय झेल प्रवीण गडगेला. जिथे हा पहिला धक्का नेवालीपाडा टीमला. फलंदाज नितीन जाधव मैदानातून बाहेर. भाई पहिल्या बॉलवरती 2 धाबा, त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती विकेट. पहिला धक्का लागला नेवालीपाडा टीमला. नितीन जाधव मैदानातून बाहेर झालाय. लक्ष्य पहिला 40 धाबा हा लक्ष्य सेकंड सत्रामध्ये नेवालीपाडा टीम समोर आणि तो लक्ष्य कशा रीतीने पार केला जाईल. तिसरा बॉल आहे, क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, अजून एक ते धक्का. सलगचा हा दुसरा धक्का लागलाय. सध्या नेवालीपाडा टीमला प्रेशर मध्ये टाकलाय. गोलंदाजी करत असताना आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला कमालीची गोलंदाजी करता पहिल्या षटक कसं फेकावं ना याचं जिवंत उदाहरण सध्या देत असताना गोलंदाज राहुल गडगे ज्यांना सलगचा हा दुसरा धक्का दिला नेवालीपाडा टीमला. टँक डीजे सलग 2 बॉल 2 विकेट. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक संपादन करेल का राहुल गडगे हा मोठा प्रश्न. समोर नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकासाठी अनिल म्हात्रे हा दाखल झाला. ऑन हॅट्रिक गोलंदाज तयार राहुल गडगे. लाऊड आपी केली जाते. LBW सलगचा हा तिसरा धक्का दिलाय. अचूक टप्प्यावरती भेदक मारा. पहिल्या षटकामध्ये प्रेशर टाकलं सध्या नेवालीपाडा संघावरती आणि सलगचा तिसरा खेळाडू मैदानातून बाहेर. टँक डीजे पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण राहुल गडगेची पाहतोय जिथे सलग 3 बॉल 3 विकेट आणि या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक संपादन केली. 3 धक्के बॅक टू बॅक दिले सध्या नेवालीपाडा संघाला. लक्ष्य मोठं नाहीये मात्र तो लक्ष्य पार करीत असताना आता अडचणी निर्माण करतोय आराध्या स्पोर्ट टेंबोडे संघ जिथे पहिल्या षटकामध्ये 3 विकेट 3 खेळाडू मैदानातून बाहेर झालेत. सांघिक धावसंख्येचा विचार केलं संघ जाऊन पोहोचल्या 2 या आकड्यावरती
4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर नवीन फलंदाज 5व्या क्रमांकासाठी लखन जाधव. आडव्या बॅटला फटका, अगदी प्रॉपर टायमिंग तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आलाय. फलंदाज लखन जाधवच्या बॅटमधून. संघ 6 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल राहुल गडगे. थोडासा स्लोवर बॉल, चेंडूचा लाईन मेरिट पाहिला आणि त्याच्यानंतर हा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला नाहीये, जिथे एकच धावेनं समाधान मानला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना सध्या जे बाबदेव सायरू 11 जनमान नेवालीपाडा संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. खरं तर जे बाबदेव सायरू 11 या नावानं नेवालीपाडा संघ खेळतो आणि त्या टीमचे पॅकर्स ज्यानं या संघाला पॅक केलं, प्रणेश पाटील पाली यांच्या माध्यमातून खरं तर या संघाला पॅक केलं, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली गोलंदाज राहुल गडगेनं, जिथे 7 धावा खर्च करीत असताना 3 धक्के दिले बॅटिंग करत असताना नेवालीपाडा टीमला. आता इथे विकेट वाचून खेळावं लागेल. सिंगल डबलनं खरं तर धावफलक हालत ठेवावं लागेल बॅटिंग करत असताना नेवालीपाडा टीमला. सेकंड षटक आहे. दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज करण पाटील. पहिला बॉल हलक्यातनं फुश केला, सन्मान दिला बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओ अजून एक फलंदाज रनआउटचा शिकार झाला. हा धक्का लागलाय चौथा बॅटिंग करत असताना जय बाबदेव सायरू 11 जनमान नेवालीपाडा टीमला. फलंदाज बाद. थँक्यू डेझे. चौथा धक्का, चौथा विकेट मैदानातून बाहेर गेलाय. संघ जाऊन पोहोचला टोटल 7 या आकड्यावरती. 40 धावेचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले सध्या नेवालीपाडा संघ आणि तो लक्ष पार करत असताना अगदी सेकंड 17 भरपूर चांगली गोलंदाजी. पहिला षटक पहिला गोलंदाज राहुल गडगेचा, ज्या षटकामध्ये 3 विकेट 7 धावा आणि त्याच्यानंतर करण पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आला, जिथे पहिल्याच बॉलमध्ये रनआउटचा शिकार झाल्यानं चौथा धक्का खरं तर नेवालीपाडा टीमला. फिल्डिंगची विरचना चेंज केली जाते. विकेटसाठी सातत्यानं झालं रचतंय सध्या आराध्या स्पोर्ट टेंबोडे संघ. समोर फलंदाज पाहिलं तर निलेश जाधव हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आलाय. पुढचा बॉल करण पाटील. हो हा ट्रॅकर थोडा होता, फुल केलाय अगदी मिड विकेट मध्ये. हा प्रहार जिथे 6 धावा षटकार. थँक्यू डेझे. षटकार आलाय 6च्या मदतीनं. संघ जाऊन पोहोचलाय टोटल 13 या आकड्यावरती. निलेश जाधव 6व्या क्रमांकाचा खेळाडू. षटकारांना अकाउंट ओपन करतात. त्याच्यानंतर आडवा बॅटचा वापर. यस पंचांचा इशारा की वाईट या अतिरिक्त धाव ही जोडली जाते आणि संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पण सरळ बॅटनं जर धावा येत असतील तर आडवा बॅटचा वापर करणं हे कुठेतरी तुमच्यासाठी कर्दनकार राहतं. ऑलरेडी तुमचे विकेट भरपूर गेलं, त्याच्यानंतर तुम्हाला चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. पार्टनरशिप खूप महत्त्वाची. या चेंडूला सन्मान दिला, हलक्यात पुश केला.
पुश करो खुश रहो हा मंत्र सध्या जपलाय फलंदाज निलेश जाधव जिथे सिंगल एक धाब्यानं संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती षटक दुसरं मार्ग असतं लक्ष पाहिलं 40 धाब्यांचा प्रवास 10ची सरासरीनं धावा जमा करायच्यात सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना जे बाबदेव सायरी 11 जन्म नेवालीपाडा टीमला विकेट 4 गमवत आता पार्टनरशिप खूप काही महत्त्वाची असेल सध्या मैदानाच्या आतमध्ये रोशन जाधव इन ॲक्शन मध्ये आला आज ओपनर अद्याप पिकतो नॉन स्ट्राईक एंडवरती होता आता स्ट्राईक वरती प्रहार केला फटका चांगला फाईन रिसम मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला पहिल्याच बॉल मध्ये प्रहार जिथे 4 धाबा चौकार टँक डेझे चौकारा 4च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला टोटल 19 या आकड्यावरती या षटकाचा विचार केला तब्बल 12 धाबा अद्याप खर्च केला गोलंदाज करण पाटीलनं पुढचा बॉल थोडंसं टॅपिंग क्रिकेट ऑन साईडला केला मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेत सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाब्यासाठी धाडस माणस नाही फक्त एकच धाब्याने समाधान मानला या बॉलवरती देखील सिंगल पाहायला मिळतं संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती या षटकाचा विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल करण पाटीलचा समोर फलंदाज पाहिलं तर निलेश जाधव ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंडवरती 6व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तेवढंच चांगलं खेळ सध्या आपण निलेश जाधवचं पाहतोय शेवटचा अंतिम बॉल हलक्या हाताने पुश केला ड्राईव्ह केला फक्त सिंगलला प्राधान्य पण चांगलं क्रिकेट आहे जाणलं इथे सिंगल डबल देखील खूप महत्त्वाचे आणि तसंच क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये दुसरा षटक समाप्त झाला 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 21-21 शुभांकावरती बॅटिंग करत असताना सध्या जे बाबदेव सायरी 11 जन्म नेवालीपाडा बारा चेंडूचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूच्या अखेरीस संघ 21 या आकड्यावरती आता येणारे 12 बॉल शिल्लक आहे त्यांना 12 मध्ये करायच्या तब्बल 19 आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो धावेवरती अंकुश लावेल विकेट देखील खूप काही महत्त्वाचे असते सध्या आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमसाठी तिसरा गोलंदाज विनोद भोईर याचा वापर केला सध्या आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमनं 12 बॉल 19 धावांची गरज सामना बॅलन्स इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल टेंबोडे टीमला दोन्ही गोलंदाजांना 100% योगदान नक्कीच द्यावं लागेल मॅच मध्ये पहिलाच बॉल उडवला समोरच्या दिशेनं ऑफ साईडला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पकडल्या जेल हा धक्का लागलाय तब्बल 5वा बॅटिंग करत असताना नेवालीपाडा टीमला आता समीकरण बदललाय येणारे 11 बॉल आणि गरज आहे तब्बल 19 धावांची टँक डीजे पहिल्याच बॉल मध्ये विकेट आली 5वा धक्का नेवालीपाडा टीमला 11 मध्ये 19 धावांची गरज नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकासाठी रोहित पाटील दाखल झालाय रोशन जाधव अद्याप खेळपट्टीवरती आणि त्याच्यावरती खूप काही अपेक्षा धरून बसला नेवालीपाडा संघ 11 मध्ये 19 धावांची गरज विनोदचा वापर केला सध्या आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला आणि पहिल्याच बॉल मध्ये विकेट सेकंड बॉल हलक्या हाताने पुश केलाय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकारला फक्त एकच धावेनं समाधान मानलं एक धावेनं संघ जाऊन पोहोचला डबल दुरी 22 या आकड्यावरती
सध्या निबालीपाडा आता येणारे 10 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. मॅच मध्ये जर मजबूत स्थिती निर्माण करायची आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला तर रोशन जाधवची विकेट खूप इम्पॉर्टंट असेल टेंबोडे टीमसाठी. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न त्याच्यासाठी कट झालं हे रचावा लागेल टेंबोडे टीमला. 10 मध्ये 18 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार विनोद भोईर. ऑफ साइडला हा बॉल थोडस क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून चुकी पाहतोय तिथे सिंगलला प्राधान्य. एक धावेनं आता संघ पुढे सरसावलाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. पण प्रत्येक धाव महत्वाच्यानं ते वाचवावा लागेल या मॅच मध्ये आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून जर तुम्ही चुका कराल ते तुमच्यासाठी ते खूप कर्दनकार राहील कारण की प्रत्येक धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो. बॉल शिल्लक असतील 9 मध्ये करायचे कृष्णा 17 धावा. 9 बॉल 17चं समीकरण. स्ट्राइक वरती फलंदाज रोहित पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची नरज्योती डायरेक्ट हिट नाही केली. तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. प्रत्येक धावेसाठी शिरकाव केलं जातं. प्रत्येक धावेसाठी संघर्ष मॅच मध्ये केलं जातं. एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. संघ 1 ने पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. आता गरज येणारे बॉल 8 आणि 8 मध्ये गरज तब्बल 16 धावांची. 8 बॉल 16चं समीकरण. या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी विनोद भोईरची पाहायला मिळतं. मागील 4 बॉल मध्ये 3 धावा 1 विकेट. कमालीची गोलंदाजी हरबारपणे मॅच मध्ये शिरकाव करतोय आराध्या स्पोर्ट टेंबोडे. स्टोवर बॉल होता ऑफसाइडला केलेला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. 1 धावेनं संघ जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल 7 मध्ये 15 धावांची गरज. हा बॉल खूप निर्णायक असेल. अपेक्षा करतोय नेबालीपाडा की या बॉलवरती मोठा फटका येईल का आणि गरजेचं देखील आहे सध्या नेबालीपाडा टीमसाठी. गोलंदाज तयार विनोद भोईर. आडव्या बॅटचा वापर. यस लाईन खराब आहे. पंचाने लगेच दंडित घोषित केला की हा बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल अतिरिक्त धावेनं संघ पुढे सरसावला आणि संघ जाऊन पोहोचला तब्बल 26 या आकड्यावरती. येणारे 7 बॉल आणि गरज 14 धाव्यांची. 7 बॉल 14 हा बॉल खूप निर्णायक आहे. गोलंदाज विनोद भोईर मागील 5 बॉल मध्ये भरपूर चांगली कामगिरी केली. मात्र शेवटचा बॉल कशा रीतीनं राहील. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून वारंवार चुकी करतो आराध्या स्पोर्ट टेंबोडे. नशिबाची साथ सध्या नेवालीपाडा टीमला जिथे या 22 मध्ये 4 धावा या खूप काही कर्दनकार राहतील आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमसाठी. षटक 3 समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरी संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. आता येणारे 6 बॉल आणि करायच्या 10 धावा. शेवटचे 6 बॉल आणि गरज 10 धाव्यांची. पाक खरं तर चुकी केली आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला. मागील ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तब्बल 5 धावा एक्स्ट्रा गेल्यात आणि त्या कुठेतरी कर्दनकार राहिल्या. गोलंदाजी भरपूर चांगली झाली विनोद भोईरच्या माध्यमातून. मात्र क्षेत्ररक्षकांना व्यवस्थित साथ दिलं नाही. आता इथून पुढे चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण की 6 मध्ये गरज 10 धाव्यांची. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. भरपूर चांगली स्पर्धा प्रतीक्षा करते सध्या बुर्दूर संघ. कोणता संघ शेवटची मॅच खेळण्यासाठी त्यांच्या पुढे सज्ज होईल हे पाहणं गरजेचं. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सर्वेश गडगे याच्यावरती आता विश्वास ठेवला आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीमला. समोर फलंदाज पाहिलं तर रोशन जाधव आज ओपनर. हा खेळाडू आणि त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करतोय गोलंदाज सर्वेश खडगे.
पहिला बॉल निर्धाव आलाय, समीकरण बदललाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 मध्ये करायचे आहेत अद्यापिक 10 धावा. मोठ्या फडक्याची एकतरी मोठ्या फडक्याची प्रतीक्षा होत्या सध्या नेवालीपाडा टीमच्या माध्यमातून. समोर तेवढा धाकड खेळाडू आज ओपनर अद्यापिक किलपट्टीवरती स्थळ टोकून राहिला फलंदाज रोशन जाधव. प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत ओ आवाक्याच्या बाहेर. दॅट इज अ माइटी पॉवरफुल हिट. ठोकलाय रोशन जाधव ना ब्रँड षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 4 बॉल आता 4 धावांची गरज. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. विकेट खूप इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये. हो पकडायचे अजून ते धक्का पाठी करत असताना नेवालीपाडा टीमला हा धक्का लागलाय. आता येणारे 3 बॉलांना 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग महत्त्वाची विकेट. रोशन जाधव मैदानातून बाहेर झालाय. आता प्रेशर पुन्हा एकदा नेवालीपाडा संघावरती गेला. आराध्या स्पोर्ट टेबल संघटनाच्या 3 बॉल 4 धावांची गरज. आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल सर्वेश गडगेला. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. हमको सिर्फ कुछ नहीं होता, हौसले में उड़ान होती है. आत्मविश्वासाने खेळ साकारावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सर्वेश गडगेला. येणारे 3 बॉल 4 धावांची गरज. गोलंदाज तयार. प्रहार केलाय, विनिंग फटका, सामना जिंकला. अभिनंदन त्या बापदेव सायरी. 11 जर्मन नेवालीपाडा. हार्ड लक, संघर्ष भरपूर चांगला पाहायला मिळाला. आराध्या स्पोर्ट टेंबोडे टीम तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचासाठी शुभेच्छा देतो. टॉस साठी लगेच विनंती करेन नेवालीपाडा टीमच्या संघनायकांना, गावदेवी बुर्दुल टीमच्या संघनायकाला की आपण टॉस साठी या. शेवटची मॅच कदाचित संजोदा 3 षटकांची असेल. यस चला बुर्दुल टीमचे संघनायक यावं आपण. शेवटची मॅच 3 षटकांची पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये शेवटची लढत गावदेवी बुर्दुलानं त्याला फाईट करेल जे बापदेव सायरू 11 जर्मन नेवालीपाडा